नमस्कार, मी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज। आजचा विषय तसा जुनाच आहे, मात्र विषय जरी जुना असला तरी महाराष्ट्र राज्याच्या मुख्य अभियंत्याच्या पत्राला केराची टोपली दाखवणे काय असते याचेही ज्वलंत उदाहरण आहे। एवढेच नव्हे तर आपले जे स्थानिक लोकप्रतिनिधी असतात त्यांनाही न जुमानण्याचं जे उदाहरण आहे ते सुद्धा यामधून दिसून येणार। कारण विषय आहे खामगाव ते पंढरपूर राज्य रस्त्याचा। या अगोदरही सक्रिय न्यूजच्या माध्यमातून या रस्त्यावर जे काही अनियमितता झालेली आहे, पुलाची मांजरा नदीवरील पुलाचे काम जे रखडलेले आहे त्याच्या बातम्या आपण पाहिलेल्या आहेत आणि या सर्वांच्या अनुषंगाने नमिता मुंदडा यांनीही पत्र दिलं आणि या सर्व गोष्टींची दखल घेऊन महाराष्ट्र राज्याचे मुख्य अभियंता यांनी संबंधित कार्यालयाला आणि या रस्त्याचे जे काम करतायत मेघा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी यांना मागच्या 26 फेब्रुवारी रोजी खरमरीत पत्र दिलं आणि तात्काळ पुलाचे काम चालू करा आणि जर पुलाचे काम चालू होत नसेल तर दोन्ही बाजूला जे अर्धा किलोमीटर जे अप्रोचेस आहेत त्याच्यावर जे मोठमोठे खड्डे पडलेले आहेत, वाहन चालवताना अतिशय धोका निर्माण होऊ लागलेला आहे, त्या अप्रोचेसची तरी दुरुस्ती करा अशा प्रकारचं पत्र दिलं। मात्र आज 15 दिवस उलटून गेलेले आहेत, कसल्याही प्रकारची दखल या मेघा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने घेतलेली नाही। केज ते कळव शेकडो वाहने येतात, हजारो लोक येतात, आंबेजोगाईवरून येण्याचा तोच रस्ता आहे आणि केवळ 1 किलोमीटरच्या या रस्त्यामुळे अतिशय वेदनादायक असा प्रवास करावा लागतो। रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या दुचाकीस्वारांना मोठ्या वाहनामुळं जे काही धुळीचे लोटच्या लोट उठत आहेत त्याच्यामुळे वेगवेगळे आजार होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। आजार काही जणांना झालेले आहेत। एवढं असूनही त्याच्यावर कसलेही पाणी मारल्या जात नाही, खड्डे बुजवल्या जात नाही। केज विकास संघर्ष समिती केजच्या हनुमंत भोसले सरांनी या रस्त्याची दुरुस्ती व्हावी यासाठी किमान 3 वेळेस रस्ता रोको केला, मात्र त्याचीही कसल्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही। मग एवढ्या अशा प्रकारचे पत्र जात आहेत, आमदार या बाबतीत पत्र देत आहेत, महाराष्ट्र राज्याचे मुख्य अभियंता पत्र देत आहेत, तरीही कसल्याही प्रकारची जर दखल घेतल्या जात नसेल तर सर्वसामान्यांची काय अवस्था असेल याचा विचार आपण न केला बरा। फक्त दोन्ही बाजूला अर्धा किलोमीटरचा प्रश्न आहे। मागच्या 6 वर्षापासून या खामगाव ते पंढरपूर राज्य रस्त्याच्या बांधणीचे काम सुरू आहे। खरं तर जो काही रस्ता वागण्यालायक झालेला आहे तो आता खड्डे युक्त होऊ लागलेला आहे। ज्या रस्त्यावरून यांना टोल वसूल करायचा होता, ज्या धारूर ते केज दरम्यान टोल नाका उभारला, तो टोल नाका उद्ध्वस्त होण्याची वेळ आली तरीही यांना यांच्या या अगदी दर्जाहीन कामामुळे आणखीही यांना टोल सुरू करता आलेला नाही। आणि एवढा असतानाही थोड्याशा आणि एका लहानशा कामामुळं अशा प्रकारची प्रवाशांची हे जर गैरसोय करत असतील तर या कंपनीवर कारवाई करण्याची यंत्रणा काही आहे की नाही असा सर्वसामान्य लोकांना प्रश्न पडलेला आहे। कारण मेघा कंपनी जी आहे ती बाहेर राज्यातील कुठली तरी असल्याने कुठल्याही प्रकारचं त्यांचं स्थानिकला कार्यालय नाही, लोकांना तिथं जाऊन काही तक्रार करता येत नाही आणि म्हणून ही यंत्रणा अतिशय गेंड्याची कातडी पांघरून या प्रवाशांचे केवळ हाल पाहत आहेत। मग त्यांनी हे काम बंद का केलं, ॲप्रोचेसचंही काम का करत नाही याचेही ते प्रश्न उद्भवले तर त्याचे उत्तर देऊ शकत नाहीत। केवळ आंदोलन केलं की तेवढ्यापुरतं आश्वासन देतात आणि पद्धतशीरपणे तोंडाला पानं पुसण्याचे काम ही कंपनी करते। बरं, कंपनीवर अंकुश ठेवणारी जी यंत्रणा आहे, जे क्षेत्रीय कार्यालय आहे, त्यांनीही या मेघा कंपनीचे एवढे लाड पुरवण्याचे नेमके कारण काय हाही एक मोठा प्रश्न आहे। ठीक आहे, क्षेत्रीय कंपनी लाड पुरवत असेल, परंतु महाराष्ट्र राज्याचे मुख्य अभियंता ज्यावेळेस यांना खरमरीत पत्र देतात आणि प्रवाशांची अशी दुरावस्था होऊ नये त्यासाठी किमान ॲप्रोचेस तरी दुरुस्त करावे असं सांगतात, तरीही हे कसल्याही प्रकारचे 15 दिवस हे जर कसलीच कार्यवाही करत नसतील तर यांना नक्कीच कुणाचं तरी मोठ्या प्रकारचं मोठ्या यंत्रणेचं पाठबळ असल्याशिवाय हे असं करू शकत नाहीत।
भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांनी रस्ते ले जाती है प्रगती की ओर असं म्हटलं होतं आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये संपूर्ण देशामध्ये रस्त्याचं जाळं विणायला सुरुवात केली आणि त्याचाच धागा पकडून सध्याचे जे रस्ते विकास केंद्रीय रस्ते विकास मंत्री आहेत माननीय नितीनजी गडकरी साहेब त्यांचीही दूरदृष्टी अशाच प्रकारची आहे। त्यांच्याही कार्यकाळात मोठ्या प्रमाणावर रस्ते होऊ लागलेले आहेत कारण रस्ते झाले तरच विकास आहे हा विचार त्यांच्या मनात आहे। मात्र अशा प्रकारच्या काही कंपनीज आणि काही अधिकारी आणि काही यंत्रणा ही खोडा घालणारी असतात आणि विकासाला बाधा आणणारी असतात। मात्र अशा कंपन्यांना आणि अधिकाऱ्यांना खड्यासारखं बाजूला करण्याची क्षमता ज्यांच्यामध्ये आहे तेही मूग गिळून गप्प का बसतायत असा सर्वसामान्य लोकांना पडलेला प्रश्न आहे। त्यामुळे स्थानिक आमदार माननीय नमिता मुंदडा यांनी या गोष्टीची तात्काळ दखल घ्यावी अशी एक सर्वसामान्य प्रवासी आणि सर्वसामान्य जनतेच्या मनातील ही एक त्यांची भावना आहे की मुंदडाताईंनी याची दखल घ्यावी। आपण दिलेल्या पत्रावर कार्यवाही झाली की नाही हे तपासून पाहू आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्य अभियंता जे आहेत त्यांनी आपण जे काम केलेलं आहे आपण जे पत्र दिलेलं आहे त्याची कार्यवाही झाली की नाही हे पाहू आणि शक्यतो लवकरात लवकर प्रवाशांचा प्रवास हा सुखकर करण्याचा प्रयत्न करावा एवढंच। धन्यवाद। आपण जर सक्रिय न्यूजला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि पाहत राहा नवनवीन घडामोडी। धन्यवाद।